Hello dear students, this is Akshata Kirpekar. I welcome you to my YouTube channel. In this video, we are going to learn about heredity and evolution. This chapter is from Science 2 and in this video, we'll focus on transcription, translation and translocation processes. But before starting with, let us revise some concepts of genetics which we have studied in the previous standards. Of that, the first concept is DNA. DNA, that is deoxyribose nucleic acid. It is the building block or the main genetic constitution of human body. आपल्या बॉडीमधला जो मेन कॉन्स्टिट्युएंट आहे न्यूक्लियसचा की जो जेनेटिक कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पास करतो त्याला म्हणायचं DNA. हा DNA कुठं प्रेझेंट असतो तर इनसाइड द न्यूक्लियस ऑफ द सेल. आपण लास्ट स्टँडर्ड्समध्ये बघितलेलं होतं की सेल कंटेन्स न्यूक्लियस. इनसाइड द न्यूक्लियस देर आर क्रोमॅटिन फायबर्स. These fibers get condensed into chromosome during cell division. सेल डिव्हिजन होताना सेलच्या न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात आणि त्यांच्यापासून क्रोमोझोम्स फॉर्म होतात. हे क्रोमोझोम्स कशाचे बनलेत तर दे आर मेड अप ऑफ DNA अँड DNA इज मेड अप ऑफ जीन्स. असा हा सिक्वेन्स आहे. नीट लक्षात ठेवा. नाउ लेट अस सी द स्ट्रक्चर ऑफ DNA which was proposed by scientists Watson and Crick. This is the double helical structure of DNA. ह्या डबल हेलिकल स्ट्रक्चरमध्ये जे मेन कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते आहेत फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेसेस. फॉस्फेट ग्रुप आणि पेंटोज शुगर ह्या दोघांनी मिळून ह्या DNAचे 2 स्ट्रँड्स बनलेले आहेत. हे जे कडेचे 2 स्ट्रँड्स दिसत आहेत त्यात PS हा सिक्वेन्स जो दिसतोय ते P म्हणजे फॉस्फेट ग्रुप आहे व्हेरॅज S मीन्स पेंटोज शुगर. ह्या दोघांचा मिळून हे स्ट्रँड्स बनलेत. देन टू धिस पेंटोज शुगर हॅज अटॅच्ड नायट्रोजन बेसेस. ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानिन, these are the 4 nitrogen bases which are attached to each other by means of hydrogen bond. ह्या जे नायट्रोजन बेसेस आहेत त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे हे नायट्रोजन बेसेस एकमेकांना कनेक्ट झालेत. पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसेस हे स्ट्रक्चर त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. एक फॉस्फेट ग्रुप, एक पेंटोज शुगर आणि एक नायट्रोजन बेस मिळून जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण न्यूक्लिओटाइड असं म्हणतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड लोकेशन ऑफ DNA. नाउ व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ DNA? This DNA is responsible for transfer of physical and mental characters from parents to offsprings. हे DNA काय करतात आपल्या सेलमध्ये जे काही हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर करतात. यामध्ये फिजिकल कॅरेक्टर्स जसं की आपला ॲपियरन्स, कलर, हाईट हे इन्क्लूड होतात आणि मेंटल कॅरेक्टर्स जसं की आपले इंटेलिजन्स असेल, आपला इमोशनल कोशंट असेल यासारखे कॅरेक्टर्स येतात. सो हे कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पास ऑन करायचं काम हे ह्या DNAचं असतं. दिस DNA ट्रान्सफर्स दीज कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन व्हाया जीन्स. जीन्स आर द सेगमेंट्स ऑफ DNA. ह्या DNAच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला ATGCचा जो सिक्वेन्स दिसतोय इट इज नथिंग बट जीन्स. Specific genes are responsible for expression of specific characters in human. हे ATGC हा जो सिक्वेन्स आहे हा स्पेसिफिक सिक्वेन्स स्पेसिफिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. दिस इज अबाउट बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ DNA. नाउ नेक्स्ट इज RNA. RNA that is ribose nucleic acid.
which is generally found in the cytoplasm of the cell. DNA is found in the nucleus, whereas RNA is found in the cytoplasm. DNA is generally related with the transfer of characters from one generation to the next generation, whereas RNA is related with the protein synthesis. DNA is made up of deoxyribose sugar, whereas RNA is made up of ribose sugar. फॉस्फेट मोलेक्यूल दोन्हीमध्ये प्रेझेंट असतात, नायट्रोजन बेसेस देखील दोन्हीमध्ये प्रेझेंट असतात, बट द नायट्रोजन बेस T, that is thymine, is replaced by U, that is uracil, in the RNA. DNA मध्ये T हा नायट्रोजन बेस असतो, whereas त्या T ऐवजी RNA मध्ये युरॅसिल हा नायट्रोजन बेस प्रेझेंट असतो. बाकी नायट्रोजन बेसेस हे दोन्हीमध्ये सेम असतात. After that, we have seen about the types of RNA. There are 3 main types of RNA, that is mRNA, tRNA and rRNA. ह्याचे फंक्शन्स पण आपण बघितलेले आहेत. mRNA, it copies the genetic information of DNA and it transfers that copied information in the cytoplasm. ही प्रोसेस आपण डिटेल पुढे बघतोच आहोत. Then is transfer RNA or tRNA. What it does? It translates mRNA into a protein. Also carry amino acids to the ribosome. mRNA कडून जो काही जीन्सचा सिक्वेन्स कॉपी होऊन आलाय त्याच्यानुसार प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम ह्या tRNAचं. Whereas next type is ribosomal RNA or rRNA, which helps in the process of protein synthesis. रायबोझोमल RNA नसेल तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होत नाही. ओके, इट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ह्या rRNAचे जे 2 टाईप्स दिसत आहेत तुम्हाला, 2 कॉन्स्टिट्युएंट्स दिसत आहेत, एक ब्लू कलरमध्ये आणि एक येल्लो कलरमध्ये. सो हे 2 पार्ट्स नॉर्मली सेलमध्ये वेगवेगळे प्रेझेंट असतात. ओनली ड्युरिंग द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस हे 2 पार्ट्स एकत्र येतात आणि मगच प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. tRNA मध्ये बघितलं जर तुम्ही तर त्याच्या बेसला 3 कलरचे तुम्हाला स्ट्रँड्स दिसतील. दीज आर द अँटीकोडॉन्स ऑफ द कोड्स फॉर mRNA. इकडे mRNAच्या डायग्रॅममध्ये जे तुम्हाला स्ट्रँड्स दिसत आहेत त्याचे अँटीकोड्स हे tRNA वरती प्रेझेंट असतात. tRNA आणि mRNA एकमेकांना अटॅच होतात आणि त्याच्या थ्रू प्रोटीन सिंथेसिस होते. ओके, सो दिस इज द जनरल इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन विच इज व्हेरी मच इसेन्शियल टू अंडरस्टँड द नेक्स्ट कमिंग कन्सेप्ट्स. ओके, हे क्लिअर झालं सगळ्यांना. नाव नेक्स्ट इज सायंटिस्ट्स अँड देअर कॉन्ट्रीब्युशन. जेनेटिक्सच्या फील्डमध्ये काही जे मेन सायंटिस्ट होते आणि त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपण बघूयात वन बाय वन. द फर्स्ट सायंटिस्ट इज मेंडेल. ग्रिगर जॉन मेंडेल इज कन्सिडर्ड ॲज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. जेनेटिक्स जे आहे त्याचं जे बेस आहे तो बेस इस्टॅब्लिश केला मेंडेल ह्या सायंटिस्टनी. पुढे आपण त्याचे एक्सपेरिमेंट्स बघणारच आहोत. नेक्स्ट सायंटिस्ट इज ह्युगो डी व्रिस, who put forth म्युटेशनल थिअरी. म्युटेशन हे पण तुम्ही शिकलेला आहात. म्युटेशन म्हणजे काय, जेव्हा कॅरेक्टर्स पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होत असतात तेव्हा ड्यू टू सम रॉंग पेअरिंग, काही चुकीच्या पेअरिंगमुळे कॅरेक्टर्स चुकीच्या पद्धतीने एक्सप्रेस होतात की ज्याच्यामुळं जेनेटिक डिसऑर्डर्स होतात, त्याला म्हणायचं म्युटेशन. So, Hugo de Vries put forth the mutational theory. Next comes Walter and Sutton. या 2 सायंटिस्टनी पहिल्यांदा ग्रासहॉपरच्या सेल्समध्ये क्रोमोझोम्स हे पेअरमध्ये प्रेझेंट असतात हे सांगितलं. त्याआधी क्रोमोझोमचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं हे नीटचं माहिती नव्हतं. नेक्स्ट सायंटिस्ट आर ओसवाल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅकार्थी अँड कोलिन मॅक्लिओड. ह्या 3 सायंटिस्टनी डी एन ए हे बेसिक
हेरिडिटरी मटेरियल आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, हे सांगितलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कंटेन DNA ॲज हेरिडिटरी मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेसमध्ये हे व्हायरसेस जे आहेत दे आर कन्सिडर्ड ॲज ॲट द बाउंड्री लाईन ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. व्हायरसेस हे प्रॉपरली लिव्हिंग पण कन्सिडर केले जात नाहीत आणि नॉन लिव्हिंग पण कन्सिडर केले जात नाहीत. ओके, सो व्हायरसेस सोडून बाकी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये DNA हा बेसिक हेरिडिटरी फॅक्टर असतो. हे ह्या 3 सायंटिस्टने सांगितलं. नाव नेक्स्ट आर फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनाड. ह्या 2 सायंटिस्टनी काय सांगितलं अबाउट द मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ह्युमन बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते हे मॉडेल थ्रू ह्या 2 सायंटिस्टनी एक्सप्लेन केलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सायंटिस्ट्स अँड देअर कॉन्ट्रीब्युशन. नाव let us move towards the next point, that is central dogma process. What is central dogma? In a very simple language, it is nothing but protein synthesis by DNA through RNA. DNA कडून होणारं प्रोटीन सिंथेसिस, आपल्या सेलमध्ये ॲक्च्युअल प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते ते सांगणारी ही सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे. आता होतं काय बघा, सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असतो की ज्याच्यामध्ये जीन्स असतात विच कॅरी ऑल द इन्फॉर्मेशन विच इज नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता ह्या न्यूक्लियसमधले DNA न्यूक्लियसच्या बाहेर जाऊ शकत नाही, बट द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस ऑकर इन द सायटोप्लाझम. बघा, प्रोटीन सिंथेसिसची सगळी इन्फॉर्मेशन कुठं आहे? इनसाइड द न्यूक्लियस, जीन्समध्ये. प्रोटीन सिंथेसिस होतं कुठं? सायटोप्लाझममध्ये. न्यूक्लियसमधले जीन्स सायटोप्लाझममध्ये येऊ शकत नाहीत आणि सायटोप्लाझममधले रायबोझोम्स न्यूक्लियसमध्ये जाऊ शकत नाहीत. असं इमॅजिन करा की तुम्ही घरामध्ये आहात, तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरचा तुमचा फ्रेंड तुमच्या घरी येऊ शकत नाही, बट तुम्हाला त्याच्याकडे खूप इम्पॉर्टंट असा मेसेज पाठवायचा आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल? येस, तुम्ही एखादा मेडिएटर शोधाल आणि त्याच्या थ्रू तुमचा जो काही मेसेज आहे तो तुमच्या फ्रेंडपर्यंत पोचवाल. द सेम हॅपन्स इनसाइड द सेल ऑल्सो. जो काही DNA कडे इन्फॉर्मेशन आहे कोडेड फॉर्ममधली, ती इन्फॉर्मेशन कॉपी करून RNA फॉर्म होतो आणि त्या सगळ्या इन्फॉर्मेशनला घेऊन सायटोप्लाझममध्ये येतो आणि मग सायटोप्लाझममध्ये प्रोटीन सिंथेसिस होते. इथे जे मी DNA, RNA आणि प्रोटीन हे जो सिक्वेन्स सांगितला आहे, DNA पासून RNA फॉर्म होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन आणि RNA थ्रू प्रोटीन सिंथेसिस होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्पल एक्सप्लेनेशन अबाउट the central dogma process. In this process, what happens? With the help of RNA, information about protein synthesis from DNA is passed in the cytoplasm and protein synthesis occur. ही प्रोसेस कळाली, मेन आयडिया कळाली काय आहे. Now, this central dogma process occurs in 3 steps. First step is transcription, second is translation, and the third is translocation. Let us see these steps one by one. Of that, first is transcription. Okay, what is transcription? In very simple language, it is nothing but formation of mRNA from DNA. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, DNA ची इन्फॉर्मेशन कॉपी करून सायटोप्लाझमकडे पाठवायचं आहे आपल्याला. सो आधी तो मेसेज फॉर्म झाला पाहिजे. दिस प्रोसेस ऑफ मेसेज फॉर्मिंग इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. मी जेव्हा एक्सप्लेन करते आहे तेव्हा तुम्ही ही डायग्रॅम ऑब्झर्व करा, तुम्हाला पटकन लक्षात येईल ही प्रोसेस. आता ट्रान्स्क्रिप्शन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA. ही प्रोसेस आता होती कशी? तर द मेन एन्झाईम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ट्रान्स्क्रिप्शन इज RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम जे आहे त्याच्या ॲक्शनच्या इन्फ्लुएन्समुळे काय होतं, तर DNA जो डबल हेलिकल स्ट्रक्चरमध्ये आहे ना, जो वाइंड आहेत एकमेकांना दोन्ही स्ट्रँड्स,
तर ड्यू टू ॲक्शन ऑफ दिस RNA पॉलिमरेज द 2 strands ऑफ DNA गेट अनवुंड. दोन्ही जे स्ट्रँड्स आहेत ते सेपरेट होतात ड्यू टू द ॲक्शन ऑफ RNA पॉलिमरेज. आता हे दोन्ही स्ट्रँड्स सेपरेट झाले. आता काय होतं तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे जे RNA न्यूक्लिओटाइड्स आहेत, ओके, DNA मध्ये कसे 4 न्यूक्लिओटाइड्स होते, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. तसे RNAचे न्यूक्लिओटाइड्स कोण? ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन. हे जे 4 न्यूक्लिओटाइड्स आहेत ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. ओके, आता हे 2 DNAचे स्ट्रँड्स सेपरेट झाल्यानंतर हे सेपरेटेड जे RNA न्यूक्लिओटाइड्स आहेत ते त्या DNAला येऊन अटॅच झाले. बघा डायग्रॅममध्ये ऑब्झर्व करा. दॅट इज A असेल तर त्याला T जॉईन झाला, U असेल तर त्याला A जॉईन झाला, GC, AT हे जे तुम्हाला सिक्वेन्सेस जॉईन झालेले दिसत आहेत त्याप्रमाणे इकडे बघा न्यूली मेड RNA फॉर्म झाला. कसा फॉर्म झाला? DNA मध्ये जे स्ट्रँड सेपरेट झाले मग त्याचे नायट्रोजन बेसेस पण सेपरेट झाले. आता प्रत्येक नायट्रोजन बेसेसला कॉम्प्लिमेंटरी असणारा RNA मध्ये पण 4 न्यूक्लिओटाइड आहेत. मग ते 4 न्यूक्लिओटाइड इथे येऊन DNA मध्ये कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइडची पेअर फॉर्म झाली. आलं लक्षात? आणि जसं जसं ही पुढे पुढे जात जाईल तसं तसं RNAचा नवीन स्ट्रँड तयार झाला. आता ह्या नवीन तयार झालेल्या स्ट्रँडमध्ये काय आहे तर DNA मध्ये जे जे न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे त्याचं कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे DNA मध्ये जर G असेल तर मेसेंजर RNA मध्ये कॉम्प्लिमेंटरी C आहे, बरोबर. DNA मध्ये जर T असेल तर मेसेंजर RNA मध्ये A आहे. ह्या पद्धतीनं हे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सेस फॉर्म झाले युजिंग कोव्हॅलंट बॉन्ड्स. ह्यांच्यामध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतं ते कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत आणि हे RNA फॉर्म झाला की परत पुढे जाऊन तो DNA परत रिकॉईल होतो. प्रोसेस आली लक्षात? RNA पॉलिमरेजमुळं DNAचे स्ट्रँड सेपरेट झाले. न्यूक्लियसमध्ये असणारे जे RNA चे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते त्या DNAला येऊन अटॅच झाले. कॉम्प्लिमेंटरी A असेल तर T, G असेल तर C ह्या पद्धतीनं. आणि नवीनच एक RNAचा स्ट्रँड तयार झाला की ज्याला आपण mRNA असं म्हटलं. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA which is called as transcription. Now this newly formed mRNA comes in the cytoplasm which is having the coded message which contains information about amino acids which is having 3 न्यूक्लिओटाइड. 3 न्यूक्लिओटाइडचा एक असा ग्रुप आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन, म्हणजे AAC असे 3 न्यूक्लिओटाइड एकत्र आले. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. हा वर्ड लक्षात ठेवा. व्हॉट इज ट्रिपलेट कोडॉन? इट इज द कोड ऑफ अमिनो ॲसिड हॅव्हिंग 3 न्यूक्लिओटाइड्स. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रोसेस of central dogma, that is transcription. What is transcription? It is nothing but formation of mRNA. DNA मध्ये असणारा जीन्सचा सिक्वेन्स कॉपी करून mRNA फॉर्म होणार, त्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. नाव नेक्स्ट प्रोसेस इज ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट म्हणजे काय करतो आपण? एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो त्याला. सेम वेनं ही ट्रान्सलेशन प्रोसेस होते. ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये झाली आहे, वेअर ॲज ट्रान्सलेशन प्रोसेस ऑकर्स इन द सायटोप्लाझम. इथे बघा डायग्रॅमकडे परत ऑब्झर्व करा. न्यूक्लियसमधून mRNA बाहेर पडलाय विच इज हॅव्हिंग सिक्वेन्स ऑफ सर्टन न्यूक्लिओटाइड्स. AACUU हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. AUG, UUC, AAA, these are the triplet codons. आता ह्या ट्रिपलेट कोडॉनचे अँटीकोडॉन्स हे tRNA वरती प्रेझेंट असतात. When this mRNA enters in the cytoplasm,
द टू कंपोनंट्स ऑफ रायबोझोम अटॅच देमसेल्स. रायबोझोमचे जे 2 सेगमेंट असतात ते अटॅच होतात आणि त्या पॉइंटला हे ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. आता काय झालं, रायबोझोम एकत्र अटॅच झाले कुठे, इन द mRNA रिजन. mRNAच्या ज्या रिजनमध्ये, आता खालची डायग्राम ऑब्झर्व करा, AUG हा एक ट्रिपलेट कोडॉन, ज्याला त्यांनी स्टार्ट कोडॉन म्हटलंय. आता एचा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर कोण आहे, ए, दॅट इज ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन, इजंट इट. सो एची कॉम्प्लिमेंटरी पेअर झाली ग्वानिन, सॉरी थायमिन असतं. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन. आता RNA आहे, RNA मध्ये थायमिन नसतो, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आला, सो AUची पेअर झाली. अगेन यू आहे, यूला कुणाचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर असणार, एची. जी आहे, जीचा C पेअर झाली. सो लाईकवाईज ट्रिपलेट कोडॉनमध्ये जे आहेत त्याचे अँटीकोडॉन्स हे tRNA वरती प्रेझेंट असतात. आलं लक्षात. आता हे जेव्हा tRNA mRNAला अटॅच होतात, ॲट दॅट टाइम द अमायनो ॲसिड्स विच आर प्रेझेंट ॲट द अदर एंड ऑफ tRNAचं स्ट्रक्चर ऑब्झर्व करा. त्याच्या बेसला आहेत जे RNAचे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आणि टॉपला आहेत अमायनो ॲसिड्स. आता हे बेसला असणारे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर जेव्हा एकमेकांना अटॅच होतील, दॅट टाइम टॉपला हे वेगवेगळे अमायनो ॲसिड्स एकमेकांना अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, म्हणजेच वरच्या बाजूला काय झाली, अमायनो ॲसिडची चेन फॉर्म झाली. आणि प्रोटीन्स काय असतात, अमायनो ॲसिडचेच कंपाऊंड्स असतात. म्हणजे जसं जसं खाली हे कोडॉन्स अँटीकोडॉनची पेअर होईल, तसं तसं वरच्या बाजूला अमायनो ॲसिडची लॉंग चेन झाली, विच लीड टू द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आलं लक्षात. बघा, हे कोडॉन अँटीकोडॉनची पेअर झाली. द mRNA फॉर्म्ड ड्युरिंग ट्रान्स्क्रिप्शन मूव्स इन द सायटोप्लाझम. द अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. अमायनो ॲसिड कुणाकडे आहेत, tRNA कडे आहेत. विच हॅज अँटीकोडॉन टू द कोडॉन्स ऑफ mRNA. mRNA कडे कोडॉन्स आहेत, tRNA कडे अँटीकोडॉन आहेत. आणि जेव्हा ह्या कोडॉन आणि अँटीकोडॉनची बेस फॉर्म होतात, पेअर फॉर्म होतात, ॲट द सेम टाइम अमायनो ॲसिड्स गेट कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स अँड a long chain of amino acids is formed, which is nothing but a protein. So this is the process of translation, which is nothing but formation of proteins. Now next is translocation. It is the movement of ribosomes from one end of mRNA to the other by the distance of one triplet codon during the translation process. ट्रान्सलेशन होताना जो रायबोझोमल RNA आहे तो एका जागी राहत नाही, तो पुढे पुढं 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 सरकत राहतो. किती डिस्टन्सनं, तर एक ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनं. जो रायबोझोमल RNA आहे, rRNA, इट मूव्ज विथ अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे आत्ता UAG वरती जर असेल तर पुढे जेव्हा तो मूव्ह होतो, इट कम्स ॲट AAG. देन नेक्स्ट वेअर इट विल कम, येस, इट विल कम नियर द UUU अँड द mRNA इज हॅव्हिंग AAA सिक्वेन्स. ओके, ह्या पेअरला आले की मग हे tRNA मध्ये असणारे UUU आणि mRNA मध्ये असणारे AAA कंबाईन होणार. जोपर्यंत rRNA तिथं येत नाही तोपर्यंत tRNA आणि mRNA एकमेकांना अटॅच होणार नाहीत. सो दिस मूवमेंट ऑफ rRNA along the length of mRNA is nothing but ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. ओके, ही प्रोसेस पूर्ण व्यवस्थित कळाली. सेंट्रल डोग्मा प्रोसेस, 3 स्टेप्स: ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन and translocation. Okay, so this is all about this central dogma process. Now in the next lecture what we are going to see, any you can say about this picture.
Yes, in the next lecture, we are going to learn about the evolution and its process. Okay, till then, goodbye, students.